Okay, so numerical and statistical method and SM हा हे सब्जेक्ट आपला. त्यातलं पहिलं युनिट आहे रूट्स ऑफ इक्वेशन अँड सायमल्टेनियस इक्वेशन. तर यामध्ये भरपूर सारे काय म्हणतात त्याला, भरपूर सारे मेथड्स आहेत. त्यापैकी ज्या एक्झामला आपल्याला मेथड थर्ड आहे गॉस इलिमिनेशन मेथड, नंतर आहे ट्राय डायगोनल मॅट्रिक्स अल्गोरिदम किंवा याला शॉर्ट फॉर्म मध्ये TDMA म्हणतात किंवा याला थॉमस मेथड पण बोलतात. आणि फिफ्थ आहे रेग्युलर फाल्सी मेथड. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जे चार आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा जर पेपर पॅटर्न बघितला तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन युनिट 1 मध्ये विचारलेले आहेत. न्यूटन रॅप्सन जो पहिला पेपर होता त्यामध्ये न्यूटन रॅप्सन, त्याच्यासोबत होतं गॉस एलिमिनेशन मेथड. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बायसेक्शनचा फ्लो चार्ट आणि TDMAचा न्यूमरिकल. त्यामध्ये फ्लो चार्ट पण येतो कधी कधी. आणि याच्यामध्ये दोनच क्वेश्चन असतात, एक 8 मार्क 7 मार्क किंवा 9 मार्क 6 मार्क किंवा 10 मार्क 5 मार्क असं डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. दुसरा पेपर होता त्यामध्ये न्यूटन रॅप्सन आणि गॉस एलिमिनेशन सोबत आले होते, बायसेक्शनचा चार्ट आणि ट्रायडायगोनलचा न्यूमरिकल. त्यानंतर पुन्हा लास्ट पेपरला TDMAचा न्यूमरिकल, बायसेक्शनचा फ्लो चार्ट, गॉस एलिमिनेशन आणि न्यूटन रॅप्सन. हे जे 5 पॉईंट आहेत, रेग्युलर फाल्सी आलेला नाहीये, बट तो सिंपल आहे, तर तो पण आपण 2-3 एक्झाम्पल त्याचे करून घ्या जर पेपर पॅटर्न थोडाफार चेंज झाला तर. पण शक्यतो पहिले 4 जर केले आपण तरी पण आपले पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट होतात. ओके, ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूयात बायसेक्शन मेथडने. ठीक आहे. आता बायसेक्ट करणं, बायसेक्शन मेथडचा सिंपल फॉर्म्युला आहे बघा. थोडक्यात ऍव्हरेज जसं आपण फाइंड करतो दोन टर्मचा, सपोज x3 फाइंड करायचा आहे मला, तर मग x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. तर हा आहे आपला बायसेक्शनचा फॉर्म्युला. बायसेक्शन मेथड x3 इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. त्याच्या डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे युजिंग 3 इटरेशन. तर 3 इटरेशन म्हणजे आपल्याला 3 वेळा व्हॅल्यू फाइंड करायची. 3 इटरेशन, कधी कधी 5 इटरेशन पण विचारतात. ऑफ बायसेक्शन मेथड डिटरमाइन रूट ऑफ इक्वेशन. इनिशियल गेसेस आर x1 is equal to 2.8 and x2 is equal to 3. फंक्शन ऑफ x दिलेलं आहे आपल्याला, f of x is equal to minus 0.9x square plus 1.7x plus 2.5 हा आहे आपला फंक्शन ऑफ x. आता इनिशियल गेसेस म्हणजे काय, आता रूट हमेशा कुठे असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 आहे, तर 4 चे दोन रूट असू शकतात. एक काय असणार, 2 into 2. दुसरा काय असू शकतो, -2 into -2. तर रूट हमेशा कुठे असणार, प्लस आणि मायनसच्या मध्ये. ठीक आहे. आता इनिशियल गेसेस दिले म्हणजे काय, फर्स्ट टर्म यामध्ये पुट करा, f ऑफ 2.8 किती येत आहे, तो f ऑफ 2.8 किती येत आहे बघा, व्हॅल्यू पुट करायची. -0.9 into 2.8 चा स्क्वेअर प्लस 1.7 into 2.8 प्लस 2.5. बघा कॅल्क्युलेटर यूज करून किती आन्सर येत आहे. फंक्शन ऑफ 2.8 किती व्हॅल्यू येते 2.8 ची, 4.964 यायला पाहिजे. 4.964 4 पॉइंट येते का, काय टाकले कॅल्सी मध्ये, इंटू 2.8 स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 2.8 प्लस 2.10. असं कसं काय होतंय, पुन्हा एकदा करू, सेपरेट सेपरेट. -0.9
इंटू 2.8चा स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 2.8 प्लस 2.5 0.204 येते का? 0.204 0.204 मायनस 0.9x स्क्वेअर ओके प्लस 1.7x ओके प्लस 2.5 ठीक. आता हे फंक्शन ऑफ दुसरा केस किती आहे 3 आहे. फंक्शन ऑफ एफ ऑफ 3 टाका मायनस 0.9 इंटू 3चा स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 3 प्लस 2.5 त्याचं किती आन्सर येते बघा. आता मायनस मध्ये आला पाहिजे. मायनस 0.5 ओके. सो एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे त्याच्या सोबतची लगेच नेक्स्ट व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह लगातार म्हणजे ट्रान्झिशन झालं पाहिजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. जर ज्यावेळेस ट्रान्झिशन झालं म्हणजे आपला जे इनिशियल गेसेस आहेत ते बरोबर आहे. ते आपल्याला ऑलरेडी दिले होते तरी पण आपण व्हेरीफाय केले. सपोज हे दिलेच नाही गेसेस तर काय करणार मग मग आपण 0 पुट करून बघणार. फंक्शन ऑफ 0 सपोज तो पॉझिटिव्ह आला मग फंक्शन ऑफ 1 पुट करणार तो पण पॉझिटिव्ह आला सपोज मग नेक्स्ट स्टेप फंक्शन ऑफ 2 करणार हा निगेटिव्ह आला तर म्हणजे हे आपले झाले इनिशियल गेसेस. एक पॉझिटिव्ह आणि त्याच्यानंतर तर लगेच निगेटिव्ह किंवा एक निगेटिव्ह त्याच्यानंतर लगेच पॉझिटिव्ह असं. इथपर्यंत समजलंय. आता आपल्याला x3 फाइंड करायचं आहे. तर त्याआधी एक सिंपल मेथड सांगतो कसे करायचं बघा. एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून आपल्याला समजायला इझी जाईल. इथे एक लाईन ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर इथे हा पहिला पॉझिटिव्हली तिकडल्या साईडने मी की निगेटिव्हली आहे. ठीक आहे निगेटिव्ह लिहितो. हा आहे फंक्शन ऑफ 3 सपोज आणि ते आहे 0. फंक्शन ऑफ 3 लिहितो फक्त मी आणि निगेटिव्ह लिहितो. हा आहे निगेटिव्ह साईड. इकडे कोण आहे फंक्शन ऑफ 2.8 आणि हा आहे पॉझिटिव्ह. ओके. आता याचा काय बेनिफिट होतो ते सांगतो तुम्हाला की आपल्याला कसं करायचं पुढे. ठीक आहे. आपल्याला x3 फाइंड करायचं आहे. बायसेक्शनचा फॉर्म्युला काय x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. तर किती येणार हा x1 कोण आहे 2.8 x2 कोण आहे 3 डिवाइड बाय 2 तर किती होईल 2.9. तर मग फंक्शन ऑफ 2.9 फाइंड करा. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर काय टाकायचं आहे 2.9 टाकायचं आहे. तर किती येईल मायनस 0.9 इंटू 2.9 चा स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 2.9 प्लस 2.5 मायनस 0.139. एकदा चेक करू दे मला बरोबर आहे का मायनस 0.139 बरोबर आहे. आता हे निगेटिव्ह आन्सर आले बरोबर. आधी रूट आपला कशामध्ये होता 2.8 आणि 3 मध्ये होता. आता मायनस आलाय म्हणजे ह्या साईडला इथे मी लिहितो 2.9 आणि हा काय झालाय मायनस आहे बरोबर. मायनसच्या साईडला लिहिला मी 2.9 इथे 3 म्हणजे इथे किती असणार 2.9 असणार. आता रूट कशामध्ये आपला 2.9 आणि 2.8 च्या मध्ये समजले का 2.9 आणि 2.8 च्या मध्ये. तर मग नेक्स्ट आता हे झालं फर्स्ट इटरेशन आपलं. हे काय झालं फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशन तर काय करणार मग आपण वापस x3
इज इक्वल टू सेम फॉर्म्युला. आता पण नवीन कोणते असणार रूट 2.9 आहे 2.8 किंवा असं लिहू शकतो आपण 2.8 प्लस 2.9 डिवाइड बाय 2. आता याचा किती येणार आन्सर 2.85 येईल का. नवीन फर्स्ट इटरेशन मध्ये आपण जे इनिशियल गेसेस होते त्यांचं ऍव्हरेज केलं, दोघांचे ऍडिशन डिवाइड बाय 2, त्यातून आपल्याला नवीन एक भेटला 2.9. त्याचा आन्सर निगेटिव्ह आलं म्हणून मी निगेटिव्हच्या साईडला लिहिलं 2.9. आता आपला रूट कशामध्ये आहे 2.9 आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतो ना, 2.9 आणि 2.8 च्या मध्ये आहे म्हणून पण वापस त्यांचा ऍव्हरेज 2.8 प्लस 2.9 डिवाइड बाय 2, तो आला 2.85. एक्झॅक्ट करून बघ 2.85 होतं का. नवीन नवीन प्रत्येक वेळेस नवीन येणार, प्रत्येक इटरेशन नंतर एक पहिल्यातलाच राहील आणि एक काय होणार नवीन येणार. तर एफ ऑफ 2.85 किती येतोय 2.85 मायनस 0.9 इंटू 2.85 चा स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 2.85 प्लस 2.5. हा कितीचा आहे बघा 0.0375 बरोबर. आता कसा आलाय पॉझिटिव्ह आलाय, पॉझिटिव्ह आलाय म्हणजे इथे पाहिजे 2.85 करतो मी, हा झाला पॉझिटिव्ह. ओके. आता रूट कशामध्ये आपला मायनस आणि प्लस दोघांच्या मध्ये असणार 2.9 आणि 2.85. म्हणजे काय करायचं आपल्याला क्लोज क्लोज यायचंय, हे एक्स्ट्रीम पॉइंट आहे 3 आणि 2, आपल्याला आन्सर फाइंड करत करत सेंटर पर्यंत क्लोज क्लोज यायचंय. तर मग नेक्स्ट थर्ड इटरेशन काय ना, थर्ड इटरेशन x3 इज इक्वल टू नवीन जे दोन पॉइंट आहेत 2.9 आणि 2.85 त्यांचं ऍव्हरेज डिवाइड बाय 2. त्याचा आन्सर किती येईल 2.875 बरोबर 2.875. द फंक्शन ऑफ 2.875 फाइंड आउट करून बघायचं किती आन्सर येते. मायनस 0.9 इंटू 2.875 चा स्क्वेअर प्लस 1.7 इंटू 2.875 and plus 2.5. So function of 2.875 minus minus 0.05 बरोबर ना. हा ठीक आहे, एवढं आपल्याला ह्या आन्सरचे काय मतलब नाही, प्लस आहे का मायनस आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आन्सर 3 डिजिट 2 डिजिट लिहिलं तरी पण चालेल. सो इथपर्यंत झालं आपलं. आपल्याला 3च इटरेशन सांगितले होते बरोबर. तर 3 इटरेशन मध्ये आपलं फायनल आन्सर काय राहणार बघ, द रूट ऑफ थर्ड इटरेशन, द रूट ऑफ थर्ड इटरेशन x3 इज इक्वल टू 2.875 हे झालं आपलं आन्सर 2.875 हे झालं आपलं फायनल आन्सर. आता कधी कधी डायरेक्टली इटरेशन तुम्हाला सांगतील, जर नाही सांगितलं तर सेम पर्यंत क्वेश्चन मध्ये येतो जसं की 3 डेसिमल पर्यंत बरोबर पाहिजे, तर पॉईंट नंतर 3 डेसिमल बघायचे. जसं की त्याच्या आधीच आपलं कोणतं होतं 2.85 होता, इथे 2.87 आलाय. जर आपल्याला 3 इटरेशन नसतं सांगितलं क्वेश्चन मध्ये तर आपल्याला आणखी पुढे सॉल्व्ह करावं लागतं. सेम पाहिजे, सेम दोन आन्सर बॅक टू बॅक, दोन आन्सर सेम पाहिजे.
ठीक आहे, तर पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. बायसेक्शन मेथडचा मेन फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. आपल्याला क्वेश्चन काय विचारला, युझिंग 3 इटरेशन ऑफ बायसेक्शन मेथड डिटरमाइन रूट ऑफ इक्वेशन. इनिशियल गेसेस आर x1 2.8 x2 3 आणि फंक्शन ऑफ x दिलाय. आपल्याला हा फंक्शन ऑफ x ऍज इट इज दिला. पहिला गेस पुट करून बघा 2.8, त्याचा आन्सर आलं पॉझिटिव्ह मध्ये. दुसरी व्हॅल्यू पुट करा, त्याचा आन्सर आलं निगेटिव्ह मध्ये. म्हणजे आपला रूट जो आहे तो इनिशियल गेस दे ते बरोबर आहे. रूट आहे 2.8 आणि 3 मध्ये. तुम्ही 2.8 इकडे पण लिहू शकता, 3 इकडे पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर तेव्हा फर्स्ट इटरेशन आपण फाइंड करतोय. x3 इज इक्वल टू 2.8 अँड 3 हे दोघांचा ऍव्हरेज डिवाइड बाय 2 केलं, तो आला 2.9. नंतर फंक्शन ऑफ x मध्ये x ची व्हॅल्यू 2.9 टाकायची, नवीन व्हॅल्यू जाते मेन क्वेश्चन मध्ये. 2.9 टाकायचं, त्याचा आन्सर निगेटिव्ह आला, म्हणजे निगेटिव्हच्या साईडने मार्क करा 2.9. आता रूट कशामध्ये आहे, 2.9 आणि 2.8 मध्ये. त्या दोघांचा ऍव्हरेज सेकंड इटरेशनला नवीन भेटला 2.85. ती व्हॅल्यू कुठे टाकायची, मेन इक्वेशन मध्ये एफ ऑफ एक्स मध्ये. हा जो x3 येतोय म्हणजे काय येतोय, x येतोय. x3 येतोय म्हणजे काय, x येतोय. तो x आला 2.85. एफ ऑफ एक्स इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा, तो आला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आला म्हणजे ह्या साईडला. आता रूट कशामध्ये असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह 2.9 आहे, पॉझिटिव्ह 2.85 आहे. ते दोघांचं ऍव्हरेज पुन्हा केलं 2.875 आला 85. हा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा ऍव्हरेज करायचा. म्हणजे हे इकडं हे इकडं, हा तसंच ना. हा चालतं की. हम्म. हा चालतं की, प्लस आहे ना मध्ये, काही प्रॉब्लेम नाही, कसंही करू शकतो. आधी 2.9 लिहा, प्लस 2.85 लिहा, तरी पण काही प्रॉब्लेम नाही. इथे लिहा. सेकंड मध्ये 2.9 कसं आलं, हे बघ. पहिले तुझे रूट्स आहेत 3 आणि 2.8, ते दोघांच्या मध्ये आहे बरोबर. दोघांचा ऍव्हरेज केला मी 2.8 आणि 3, त्याचं नवीन आन्सर भेटलं 2.9. 2.9 एक्सच्या इक्वेशन मध्ये टाकलं, मेन इक्वेशन मध्ये. त्याचं आन्सर आलं काय, निगेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह मध्ये आलं म्हणजे निगेटिव्हच्या साईडला मी मार्क केलं 2.9. तर आपलं जे रूट्स असतो तो कशामध्ये असतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये. सो 2.9 अँड 2.8 या दोघांच्या मध्ये असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पुन्हा त्या दोघांचं ऍव्हरेज केलं, तो आला 2.85. एफ ऑफ 2.85 काढला, तो आला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आला, मी पॉझिटिव्ह साईडला मार्क केलं मी. तर मग 2.9 आणि 2.85 ऍव्हरेज करावं लागेल. सो एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह या दोघांच्या मध्ये रूट्स असतो. ओके ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, त्याची पीडीएफ मी ग्रुपला टाकून देतो आज. ओके, तर काय आहे नेक्स्ट, युझिंग 5 इटरेशन ऑफ बायसेक्शन मेथड. आता 5 इटरेशन करायचे. रूट ऑफ इक्वेशन एफ ऑफ एक्स दिला आहे, x3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1, सगळे मायनस आहेत. x3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1. ओके बरोबर. Assume initial cases ऑलरेडी दिलेत. x is equal to 1.7, x1 and x2 is equal to 1.9. ठीक आहे, तर फंक्शन ऑफ x ऑलरेडी आहे आपल्याकडे. सो एफ ऑफ x1 म्हणजेच किती घ्यायचं आहे, 1.7 घ्या आणि x च्या जागेवर पुट करा. तर काही इथे 1.7 चा क्यूब मायनस 1.7 चा स्क्वेअर मायनस 1.7 मायनस 1. तर किती आन्सर येते बघायचं.
एफ ऑफ 1.7चं. सिमिलरली एफ ऑफ 1.9 घ्यायचंय. 1.9 क्यूब मायनस 1.9 स्क्वेअर मायनस 1.9 मायनस 1. पहिला किती आलाय? मायनस 677 मायनस 0.677. हा बरोबर आहे. सेकंड किती येत आहे? 0. पॉझिटिव्ह मध्ये 0.349. तर हा आहे आपला निगेटिव्ह, हा आहे आपला पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे रूट कशामध्ये असणार? आपला रूट असणार 1.7 आणि 1.9च्या मध्ये. म्हणजे आपले इनिशियल केसेस कसे आहेत? बरोबर आहे. तर मग इथे येईल तर इकडे करतो मी 1.7. कसा आहे तो? 1.7 निगेटिव्ह आहे अँड 1.9 हा आहे पॉझिटिव्ह. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? ओके, आता काय करायचंय? फर्स्ट इटरेशन -5. ठीक आहे. आता फर्स्ट इटरेशन मध्ये काय येणार? कसं करणार बरं आपण फर्स्ट इटरेशन? सांगा, कोणता फॉर्म्युला वापरणार? x3 फाइंड करायचा आहे. रूट कशामध्ये असणार? 1.7 आणि 1.9च्या मध्ये आहे. तर दोघांचं काय करायचं? ऍव्हरेज 1.7 प्लस 1.9 डिवाइड बाय 2. तर किती येणार? हा 1.8 येईल. बरोबर. तर फंक्शन ऑफ 1.8 फाइंड करायचं आहे. म्हणजे काय? म्हणजे काय करायचं आहे? x च्या जागेवर 1.8 पुट करा. सो 1.8 चा क्यूब मायनस 1.8 चा स्क्वेअर मायनस 1.8 मायनस 1 मायनस 0.208. हा झाला आपला निगेटिव्ह. बरोबर आहे का? म्हणजे चेक करू द्या मला. मायनस 0.208 बरोबर आहे. आता निगेटिव्ह आहे, मी कुठे मार्क करणार? इथे 1.7 आहे, इथे 1.9 आहे, तर 1.8 इथे असणार. बरोबर का? आणि तो कसा आहे? निगेटिव्ह आहे. तर रूट कशामध्ये असतो? किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे आता रूट कशामध्ये आपला? आपण 1.7च्या पुढे चालला, तर 1.8 आणि 1.9च्या मध्ये आहे. ठीक आहे. तर मग सेकंड इटरेशनला काय होणार? सेकंड इटरेशन आता ऍव्हरेज कशाचं करायचं आपल्याला? हे जे न्यू आलं 1.8 आणि 1.9चं. x3 इज इक्वल टू 1.8 प्लस 1.9 डिवाइड बाय 2. तर किती येणार? हा येईल 1.85. म्हणजे फंक्शन ऑफ 1.85 फाइंड करा. म्हणजेच 1.85 चा क्यूब मायनस 1.85 चा स्क्वेअर मायनस 1.85 मायनस 1. पॉझिटिव्ह मध्ये हा आला आहे पॉझिटिव्ह. म्हणजे आता मार्क पुढे करणार मी. हा 1.8 आहे, हा 1.85 म्हणजे इथे 1.85 हा झाला पॉझिटिव्ह. आता रूट कशामध्ये असणार? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये. म्हणजे 1.8 मध्ये आणि 1.85 मध्ये. दोन्ही पॉझिटिव्ह झाले.
रूट कशामध्ये पाहिजे, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता थर्ड इटरेशन, त्याच्यामध्ये ऍव्हरेज कोणाचं करायचं होता, ऍव्हरेज कोणाचं सांगा. 1.8 आणि 1.85. x3 इज इक्वल टू 1.8 प्लस 1.85 डिवाइड बाय 2. तर किती येईल बरं, 1.8 आणि 1.85 करा कॅल्सीमध्ये, 1.825. ठीक आहे. सो फंक्शन ऑफ 1.825 करा, किती येतंय मग, म्हणजेच 1.825 चा क्यूब मायनस 1.825 चा स्क्वेअर, म्हणजे एक्स च्या जागेवर ही व्हॅल्यू टाकायची, मायनस 1.825 अँड मायनस 1. चला बघा किती आन्सर येत आहे. मायनस 0. मायनस 0.77 आला निगेटिव्ह. बरोबर आहे का, चेक करू देईल तुम्हाला. तर मग ते कुठे मार्क करू मी, इथे 1.825 आणि फक्त आहे निगेटिव्ह. आता रूट कशामध्ये आहे मग, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बघायचे. शेजारी शेजारी निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोण आहेत, हे दोन आहेत ना. तर मग नेक्स्ट इटरेशन, फोर्थ इटरेशन, सेमच मेथड आहे, तीच रिपीट करायची पुन्हा पुन्हा. x3 is equal to 1.825 plus 1.85 डिवाइड बाय 2. याचं किती ॲव्हरेज येते बघा, 1.8375. तर फंक्शन ऑफ 1.8375 चा क्यूब मायनस 1.8375 चा स्क्वेअर मायनस 1.8375 मायनस 1. बघा किती आन्सर येते, मायनस 0. मायनस 0.0097. आपण काय झाला, निगेटिव्ह झाला, म्हणजे कुठे असणार आता, मायनस 1 पॉईंट किती आहे, 8375. ठीक आहे. हा एकदा चेक कर बरं, 1.825 चं किती आन्सर येते, मायनस 0.077 ना. ठीक आहे. आता कशामध्ये आहे, नेक्स्ट x3, फिफ्थ इटरेशन at लास्ट, बरोबर, फिफ्थ इटरेशन. सो फिफ्थ इटरेशन मध्ये काय येणार आता, x3 इज इक्वल टू न्यू 2 पॉइंटचे ऍव्हरेज, सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे कशामध्ये असणार, 1.8375 आणि 1.85, 1 पॉईंट डिवाइड बाय 2.
तर सांगा किती आन्सर येते याचा. 1.84375. एवढं मोठं आहे. 84375 बरोबर. आता फंक्शन ऑफ 1.84375 याचा सांगा आन्सर किती येत आहे. झिरो पॉईंट 0.0 नाही चुकतं काहीतरी. परत कर बरं. 84. अच्छा ठीक आहे. किती आन्सर आलाय म्हणला. 0.024. ठीक आहे. तर फायनल आन्सर आता 5 इटरेशन सांगितले होते. 5 इटरेशन झाले. तर फायनल आन्सर काय. द रूट आफ्टर फिफ्थ इटरेशन x3 is equal to 1.84375. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलंय का. काही डाऊट असेल तर विचारा. एनिथिंग. 0.024. ओके बरोबर आहे. तर हे होते बायसेक्शन मेथडचे. सेम प्रोसिजर प्रत्येक एक्झाम्पलला करायची. ठीक आहे. आता कधी कधी क्वेश्चन फाइंड अप टू 3 डेसिमल पॉइंट्स. 3 डेसिमल पॉइंटचा अर्थ काय होतो. तसं इथे 843 आलाय. त्याचे नेक्स्ट आन्सर पण पॉइंट नंतर 843 आलं पाहिजे. 3 डेसिमल. हा जसं की 825 आहे. त्याचं नेक्स्ट पण जर 825 असतं तर इथपर्यंत थांबलो असतो आपण. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत चालू करायचं. जनरली 5 पर्यंत येऊन जात. असंच क्वेश्चन येतो एक्झामला जो की मॅक्सिमम 5 इटरेशन. त्याच्यावरती करायची गरज लागत नाही. ओके ठीक आहे. तर बाकी आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊयात बाकीचे एक्झाम्पल. बायसेक्शन सगळ्यात सोपी समजलं असेल तर मला 2-3 एक्झाम्पल मध्ये सगळं येऊन जातं. सो आज हे पुन्हा प्रॉपर नोटबुक मध्ये लिहून घ्या. बाकी आणखी याची उद्या आपण 3 एक्झाम्पल घेऊयात. सो बायसेक्शन मध्ये संपून जाईल.